नमस्कार मित्रांनो. कधीकधी आयुष्यात एकच भेट संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. पण प्रत्येक भेट आनंद देईलच असं नसतं. काही भेटी अशा असतात ज्या सुरुवातीला स्वप्न वाटतात, पण शेवटी आयुष्यभर न भरून येणारी जखम बनून राहतात. साल होतं 2007. बिहारच्या दाट जंगलांनी वेढलेल्या आदिवासी भागात एक छोटीशी झोपडी होती. सभोवताली मैलोन-मैल दूर कोणतंच घर नव्हतं. फक्त उंच झाडं, पक्ष्यांचे आवाज आणि शांतता. त्या झोपडीत राहत होती बीना. वय सुमारे 27 वर्ष. स्वभावाने अतिशय साधी, निरागस आणि मनाने निष्पाप. तिचं संपूर्ण आयुष्य त्या जंगलापुरतं मर्यादित होतं. सकाळ झाली की नदीवरून पाणी आणायचं, जनावरांची काळजी घ्यायची आणि संध्याकाळ होताच पुन्हा आपल्या छोट्याशा झोपडीत परतायचं. शहर म्हणजे काय? आधुनिक जग कसं असतं? मोबाईल, इंटरनेट, सिनेमा, प्रेम या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी पूर्णपणे अनोळख्या होत्या. दुसरीकडे बिहारमध्येच राहणारा रामवीर मेहतो नावाचा एक तरुण होता. रामवीरचं आयुष्य मात्र अगदी वेगळं होतं. 10 महिने नोकरी करून पैसे कमवायचे आणि उरलेले 2 महिने देशभरातील डोंगर, जंगल आणि दुर्गम भागात फिरण्यात घालवायचे. त्याला गर्दीपेक्षा एकांत आवडायचा. त्या वर्षीही त्याने आपली मोटरसायकल, काही दिवसांचं राशन आणि पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि जंगलाच्या दिशेने प्रवास सुरू केला. सुरुवातीला रस्ता ठीक होता, पण जसजसा तो आत जाऊ लागला तसतसे रस्ते अरुंद होत गेले. आजूबाजूला फक्त दाट झाडं आणि भीतीदायक शांतता. सामान्य माणूस अशा ठिकाणी जाण्याचा विचारही करणार नाही, पण रामवीर मात्र प्रत्येक वळणाबरोबर अधिक उत्साही होत होता. जवळपास 6 किलोमीटर आत गेल्यावर त्याची नजर एका एकाकी झोपडीवर पडली. आजूबाजूला दुसरं कुठलंही घर नव्हतं. इतक्याच त्याच्या लक्षात आलं की त्याचं पिण्याचं पाणी संपलं होतं. तो सावधपणे त्या झोपडीजवळ गेला. आत कोणीच नव्हतं. तो बाहेर उभा राहून विचार करत असतानाच दूर नदीच्या दिशेने कोणीतरी चालत येताना त्याला दिसलं. डोक्यावर माठ, साधे कपडे आणि चेहऱ्यावर निरागस हास्य. ती होती बीना. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. रामवीरला वाटलं, ही माझ्यावर रागवेल का? इथले लोक मला परका समजून हाकलून देतील का? पण पुढच्या क्षणी बीनाने शांतपणे विचारलं, तुम्ही इथे कशासाठी आलात? रामवीरने नम्रपणे उत्तर दिलं, मला थोडंसं पिण्याचं पाणी मिळेल का? बीनाने क्षणाचाही विचार न करता माठ खाली ठेवला आणि स्वतःच्या ओंजळीत पाणी घेऊन त्या अनोळखी माणसाची तहान भागवली. रामवीर काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. इतकी साधी, इतकी विश्वासू आणि इतकी निष्पाप व्यक्ती त्याने कधीच पाहिली नव्हती. पण त्याला अजून माहीत नव्हतं, ही भेट फक्त एका तहानेची नव्हती. ही भेट दोघांच्याही आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होती. बीनाने पाणी दिल्यानंतर काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली होती. रामवीर आजूबाजूला नजर फिरवत म्हणाला, इथे दुसरं कोणीच राहत नाही का? बीना हळूच हसली. ही झोपडी आमची आहे. आई बाबा कामासाठी गावाबाहेर गेलेत. काही दिवसांनी परत येतील. तोपर्यंत जनावरं, घर आणि सगळी जबाबदारी माझी. रामवीरला हे ऐकून आश्चर्य वाटलं. इतक्या दाट जंगलात एक तरुण मुलगी आणि आजूबाजूला मैलोन मैल कोणीही नाही. तो सहज म्हणाला, तुला भीती वाटत नाही का? बीनाच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गंभीर झालं. तिने कमरेला खोचलेलं एक धारदार हत्यार बाहेर काढलं. क्षणभर रामवीरही दचकला, पण पुढच्या क्षणी बीनाचं उत्तर त्याला विचारात पाडणार होतं. हे दुसऱ्याला दुखावण्यासाठी नाही, स्वतःचं रक्षण करण्यासाठी आहे. त्या एका वाक्यात तिचा स्वाभिमान, तिचं धैर्य आणि तिची निरागसता तिनं स्पष्ट केली. रामवीरच्या मनात तिच्याबद्दलचा आदर वाढला. थोड्या वेळाने दोघं झोपडीबाहेर बसून बोलू लागले. रामवीर शहराबद्दल सांगत होता. मोठमोठ्या इमारती, रात्री चमकणारे दिवे, वाहनांची गर्दी आणि हजारो माणसांचं जग. बीना मात्र हे सगळं अगदी आश्चर्याने ऐकत होती. जणू एखादं लहान मूल पहिल्यांदाच गोष्ट ऐकतं तशी. ती मध्येच विचारायची, खरंच इतकी मोठी शहरं असतात? रात्रभर दिवे चालू असतात? लोक रोज एवढी धावपळ का करतात? रामवीर तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होता, पण त्याचवेळी त्याच्या मनात एक वेगळाच विचार डोकावू लागला. इतकी निरागस व्यक्ती, जिला बाहेरच्या जगाचा अजिबात अनुभव नाही, तिचा विश्वास जिंकणं फार कठीण नसेल. तो विचार त्याने चेहऱ्यावर कधीच दिसू दिला नाही. संध्याकाळ जवळ येत होती. जंगलात अंधार वेगाने पसरू लागला. रामवीरने आजूबाजूला पाहिलं. आता परत जाणं धोक्याचं होईल. आजची रात्र इथेच थांबता येईल का? बीना काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर संभ्रम स्पष्ट दिसत होता. एका अनोळखी माणसाला आसरा द्यायचा की त्याला अंधारात जंगलात पाठवायचं? शेवटी तिच्या मनाने दयेला साथ दिली. ठीक आहे, पण सकाळ होताच तुम्ही निघून जायचं. रामवीरने लगेच मान डोलावली. त्याने मोटरसायकल झाडाझुडपांमध्ये लपवली. झोपडीत प्रवेश करताना त्याने लक्षात घेतलं, बीनाचं जग किती छोटं होतं.
मातीची चूल, काही मातीची भांडी, जनावरांसाठी ठेवलेला चारा आणि 4 बांबूंच्या आधारावर उभी असलेली ती छोटीशी झोपडी. बीनाने साधं पण मनापासून जेवण बनवलं. रामवीरनेही त्याच्याकडचं काही खाणं तिच्यासोबत वाटून खाल्लं. त्या रात्री दोघांमध्ये अनेक विषयांवर गप्पा झाल्या. पण त्या शांत रात्रीत जंगलाच्या त्या एकांतात विश्वासाचं एक छोटंसं बीज नकळत रुजायला सुरुवात झाली होती. आणि कधीकधी विश्वासाचं तेच बीज सर्वात मोठ्या दुःखाचं कारण ठरतं. एक मोबाईल, काही नवी दृश्य आणि आयुष्य बदलणारा विश्वास. रात्र गडद होत चालली होती. झोपडीबाहेर जंगलात फक्त किड्यांचे आवाज घुमत होते. आत चुलीवरील निखारे हळूहळू विझत होते. रामवीर झोपायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या डोक्यात एक विचार सतत फिरत होता. ही मुलगी इतकी निरागस कशी असू शकते? तर दुसरीकडे बीनासाठी हा दिवस आयुष्यातील सर्वात वेगळा होता. पहिल्यांदाच तिच्या झोपडीत बाहेरच्या जगातून कोणी आलं होतं. पहिल्यांदाच ती शहरातल्या आयुष्याबद्दल इतकं काही ऐकत होती. काही वेळ शांतता पसरली. अचानक रामवीरने आपल्या बॅगेतून मोबाईल बाहेर काढला. 2007च्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या हातात नव्हता. बीनाने तर असा फोन कधी पाहिला नव्हता. ती आश्चर्याने विचारू लागली, हा काय आहे? रामवीर हलकासा हसला. यातून फोटो बघता येतात, गाणे ऐकता येतात आणि व्हिडिओही. बीनाच्या चेहऱ्यावर कुतूहल स्पष्ट दिसत होतं. रामवीरने काही निसर्गाचे व्हिडिओ, शहरातील रस्ते, मोठमोठ्या इमारती आणि लोकांची गर्दी दाखवायला सुरुवात केली. प्रत्येक दृश्य बघताना बीनाचे डोळे आणखी मोठे होत होते. तिला जणू एखादं नवीन विश्वच दिसत होतं. ती वारंवार एकच प्रश्न विचारत होती, खरंच असं जग असतं? रामवीर प्रत्येक वेळी हसून म्हणायचा, हो, आणि अजून खूप काही आहे. त्या रात्री बीनाने पहिल्यांदाच आपल्या छोट्याशा जंगलाच्या पलीकडचं जग पाहिलं. त्या मोबाईलमध्ये मेमरी कार्डमध्ये त्याने भरपूर सारे सिनेमे, हिंदी गाणे, डान्सचे गाणे त्या मेमरी कार्डमध्ये भरून ठेवलेले असतात. त्यानंतर रामवीर मोबाईल घेतो आणि या बीनाच्या चटईवरती जाऊन पडतो आणि तिला ते हिंदी गाणे वगैरे दाखवू लागतो. आता ही बीना आजपर्यंत तिने मोबाईल बघितला नव्हता, तर मोबाईलमध्ये पहिल्यांदा बघून तिला खूप वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटतं. बिना झोपडीमध्ये राहणारी, बकऱ्यांना चारा पाणी करणारी, कोंबड्या सांभाळणारी. तिला असं वाटत होतं की आपण जणू काही दुसऱ्या जगात आलो. आता सुरुवातीला बीना जेव्हा डान्स वगैरे बघते तर बीना पहिल्यांदा तर लाजते आणि आपली मान खाली घालते आणि बोलते की छी, हे लोक असं कसं करू शकतात? तर रामवीर बोलतो की आजकाल हे असंच होतं. आजकाल हे असंच होत असतं. तुला याबद्दल माहिती नाही म्हणून मी तुला दाखवत आहे. बाहेर शहरामध्ये याच गोष्टी सुरू असतात. तर बिना सुरुवातीला या गोष्टी बघण्यापासून थोडी लाजत होती. खाली बघून पाहत होती. मात्र आता बिनाला देखील गाणे वगैरे बघून बरं वाटायला लागलं आणि तिला आनंद येऊ लागला. आता रामवीर याचा फायदा घेऊन बिनाच्या आणखी जवळ सरकून तिला ते पडल्या पडल्या मोबाईल दाखवू लागला. आता बिना जशी रोमॅन्टिक गाणे बघू लागली, बिनाच्या शरीरामध्ये हालचाल होऊ लागली आणि त्यानंतर बिना रामवीरच्या आणखी जवळ सरकली. आता रामवीरला कळू लागलं की आपला प्लॅन यामध्ये सक्सेसफुल झाला आहे आणि रामवीर देखील बिनाला आणखी उत्तेजित करण्यासाठी बोलू लागला की हे प्रेम वगैरे खूप छान असतं आणि प्रत्येक व्यक्तीने प्रेम वगैरे केलं पाहिजे. आणि नंतर रामवीर बिनाला बोलतो की तू असं करू इच्छिते का? बिना अतिशय सर्वसाधारण भोळी मुलगी. हिला या गोष्टी बोलायला देखील लाज वाटत होती. तर बिना याबद्दल काही बोलत नाही, बस रामवीरच्या डोळ्यांमध्ये बघू लागते. आता रामवीरला सर्व गोष्ट कळून चुकते. रामवीर आपला मोबाईल साईडला ठेवून देतो आणि त्यानंतर बिना बघता बघता रामवीरच्या गळ्यात पडते. अंधार पडलेला असतो. त्या झोपडीमध्ये दोघेच असतात. दूरदूरपर्यंत कोणी बघणार नसतं आणि त्या ठिकाणी या दोघांच्या शरीराला जी आग लागलेली होती ती आग विझवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ लागतो. मात्र थोडा वेळ गेल्यानंतर बिना पटकन रामवीरला धक्का देते आणि बाजूला होते आणि रामवीरला बोलते की हे सर्व करणं एक पाप आहे आणि हे करणं योग्य गोष्ट नाही. बिना बोलते की आमच्या इकडे अशा घाणेरड्या गोष्टी कोणीही करत नाही. आता यानंतर रामवीर बिनाला बोलतो की की यानंतर मी तुझ्यासोबत लग्न देखील करणार आहे. मी तुझ्यावरती प्रेम करत आहे. तुला दाखवलं मी प्रेम कसं केलं जातं. आता बिना लग्नाचं जसं नाव ऐकते तसं बिनाला आणखी छान वाटते. बिना बोलते की तू शहरामधील व्यक्ती माझ्यासोबत खरंच लग्न करशील का? तर हा रामवीर बोलतो की मी नक्की तुझ्यासोबत लग्न करेल. तर बिना त्याला देवाची शपथ घेण्यासाठी सांगते. तिच्या बकऱ्यांची शपथ घेण्यासाठी सांगते. गायींची शपथ घेण्यासाठी सांगते. तर रामवीर देवाची वगैरे सर्वांची शपथ घेतो. कारण रामवीरला बिनाकडून ती गोष्ट पाहिजे असते. त्यामुळे रामवीर काही करण्यासाठी तयार होता. आता बिना बोलते की जर तू खरंच माझ्यासोबत लग्न करणार असेल तर आई बाबा 10-12 दिवसानंतर येतीलच. तोपर्यंत तुला या माझ्या झोपडीमध्ये इथेच राहावे लागेल.
रामवीर आणखी खुश होतो. रामवीर बोलतो की हो नक्की मी या ठिकाणीच राहीन. बिना बोलते की माझे आईबाबा जेव्हा तुला बघतील आणि ते जेव्हा ऐकतील की तू माझ्यासोबत लग्न करणार आहे, माझे आईबाबा देखील खूप खुश होतील. कारण या ठिकाणी असा कोणताही जावे नाही जो की तुझ्यासारखा सुंदर दिसतो. आणि त्यानंतर त्या रात्री दोघांमध्ये असं काहीतरी होतं की त्या रात्री दोघांनाही झोप लागत नाही. आता जशी सकाळ होते, बिनाची सकाळ अतिशय सुंदर उगवली होती. प्रेमाचा बहर तिच्या जीवनामध्ये जणू काही आला होता. रामवीरच्या मनात एक वेगळीच झुंज सुरू झाली होती. एका बाजूला त्याला बेनाची निरागसता जाणवत होती, दुसऱ्या बाजूला तिचा त्याच्यावर वाढत चाललेला विश्वास. त्याला जाणवत होतं हा विश्वास खूप मौल्यवान आहे आणि तो तुटला तर त्याची किंमत खूप मोठी असू शकते. रात्र संपली. सकाळी बिनाने नेहमीप्रमाणे नदीवरून पाणी आणलं, जनावरांना चारा घातला, रामवीरसाठी चहा बनवला. आता दोघांमधील औपचारिकपणा जवळजवळ संपला होता. रामवीर असाच 4-5 दिवस बिनासोबत तिच्या झोपडीमध्ये राहिला आणि एक दिवस रामवीरने निघायची तयारी सुरू केली. पण बिनाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उदासी होती. ती शांतपणाने म्हणाली, तुम्ही गेलात तर पुन्हा कधी याल? या एका प्रश्नाने रामवीर काही क्षण गप्प झाला. कारण त्याच्याकडे या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नव्हतं. पण त्याला अजून माहीत नव्हतं की पुढे तो जो निर्णय घेणार होता तो फक्त बिनाचं नाही तर त्याचं स्वतःचं आयुष्यही कायमचं बदलून टाकणार होता. त्या सकाळी वातावरण नेहमीसारखंच होतं. जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. बिना आपल्या रोजच्या कामात गुंतली होती, पण तिच्या मनात मात्र एकच प्रश्न सतत घोळत होता. रामवीर खरंच परत जाणार का? गेल्या काही दिवसात दोघांमध्ये विश्वासाचं नातं तयार झालं होतं. बिनाला वाटू लागलं होतं की हा माणूस इतरांसारखा नाही. तो तिचं बोलणं ऐकायचा, तिच्या जगाबद्दल जाणून घ्यायचा आणि तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टींचं कौतुक करायचा. रामवीरलाही तिची निरागसता दिसत होती, पण त्याच्या मनात एक वेगळीच लढाई सुरू होती. एक आवाज म्हणत होता, तिला दिलेला विश्वास जप. तर दुसरा आवाज कुजबुजत होता, ही संधी पुन्हा कधी मिळणार नाही. त्या दिवशी त्याने बिनाला अनेक गोड आश्वासनं दिली. भविष्यात पुन्हा भेटण्याची, तिच्या आयुष्यात कायम राहण्याची आणि कधी तिला एकटी न सोडण्याची. बिनाने त्या प्रत्येक शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवला. कारण तिच्यासाठी खोटं बोलणं ही कल्पनाच नव्हती. तिला वाटलं जसं ती मनापासून बोलते तसंच समोरचाही बोलत असेल. मात्र काही दिवसांनी रामवीरच्या मनात पुन्हा शहरात परतण्याचा विचार पक्का झाला. तो शांत होता, पण त्याच्या शांततेत एक गुपित लपलं होतं आणि बिनाला त्याची अजिबात कल्पना नव्हती. तिला वाटत होतं तिच्या आयुष्यात आता एक नवं नातं निर्माण झालं आहे, पण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. पुढच्या सकाळी एक अशी घटना घडणार होती जी बिनाचा विश्वासच नाही तर तिचं संपूर्ण आयुष्य हादरवून टाकणार होती. सकाळचे ऊन हळूहळू जंगलात पसरू लागले होते. नेहमीप्रमाणे बिना डोक्यावर माठ घेऊन नदीकडे गेली. जाताना तिने मागे वळून एकदा झोपडीकडे पाहिलं. झोपडीकडे पाहिलं. रामवीर अजून झोपलेला असेल असं तिला वाटलं. नदीवरून पाणी भरून ती परत आली. पण झोपडीसमोर पोचताच तिचे पाय जागच्या जागी थांबले. आज काहीतरी वेगळं होतं. तिने हळूच आवाज दिला, रामवीर. उत्तर आलं नाही. तिने पुन्हा मोठ्याने हाक मारू लागली, रामवीर कुठे आहात? पुन्हा शांतता. तिने झोपडीत डोकावून पाहिलं. आत कोणीच नव्हतं. ती बाहेर धावत आली. आजूबाजूला शोधू लागली. कदाचित जंगलात फेरफटका मारायला गेला असेल किंवा नदीकडे आला असेल असं म्हणत ती वेगवेगळ्या दिशांना पळू लागली. पण प्रत्येक वेळी तिच्या हाकेला उत्तर म्हणून फक्त जंगलातील प्रतिध्वनीच परत येत होता. तेवढ्याच तिची नजर त्या जागेकडे गेली जिथे रामवीरने आपली मोटरसायकल लपवून ठेवली होती. ती जागा पूर्णपणे रिकामी होती. क्षणात तिच्या चेहऱ्यावरील आशेचा प्रकाश मावळला. ती घाईघाईने झोपडीत आली. रामवीरची बॅग नव्हती, त्याचं सामान नव्हतं, तो स्वतःही नव्हता. आता सत्य तिच्यासमोर उभं होतं. तो निघून गेला होता, कोणालाही काहीही न सांगता. बिना काही क्षण निशब्द उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं. तिला अजूनही वाटत होतं कदाचित तो परत येईल, कदाचित हा गैरसमज असेल. संपूर्ण दिवस ती जंगलभर त्याला शोधत राहिली. प्रत्येक पायवाट, प्रत्येक टेकडी, प्रत्येक झाडामागे तिला त्याचाच चेहरा दिसत होता. संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, पण रामवीर परत आला नाही. त्या रात्री झोपडीत चूल पेटली नाही, जेवण बनलं नाही. बिना एका कोपऱ्यात बसून फक्त दाराकडे पाहत राहिली. प्रत्येक पान हललं की तिला वाटायचं तो आला, पण प्रत्येक वेळी तिची आशा तुटत होती. जंगल तसंच होतं, झोपडी तशीच होती. फक्त एक गोष्ट कायमची बदलली होती. एका निरागस मनाचा विश्वास तुटला होता. आणि बिनाला अजूनही माहीत नव्हतं की ही फक्त सुरुवात होती. कारण काही दिवसांनी रामवीरच्या मनातही असा पश्चाताप जागा होणार होता जो त्याला पुन्हा त्या जंगलात खेचून आणणार होता. रामवीर शहरात परतला होता. पुन्हा गजबजलेल्या रस्त्यांवर, पुन्हा नेहमीच्या आयुष्यात.
पण यावेळी काहीतरी बदललं होतं. शरीर शहरात होतं, पण मन मात्र त्या जंगलातल्या छोट्याशा झोपडीत अडकून पडलं होतं. दिवसभर काम करत असतानाही त्याच्या डोळ्यांसमोर एकच चेहरा यायचा, बिनाचा. तिचा निरागस विश्वास, तिचं साधं हसू आणि निरोप घेतानाचे तिचे शब्द. रात्र झाली की त्याला झोप लागत नव्हती. डोळे मिटले की त्याला जंगल दिसायचं, झोपडी दिसायची आणि दारात उभी राहून त्याची वाट पाहणारी बिना दिसायची. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. पश्चाताप वाढतच गेला. तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला, मी काय केलं? एका विश्वास ठेवणाऱ्या माणसाला अशा प्रकारे एकटं सोडणं योग्य होतं का? उत्तर प्रत्येक वेळी एकच मिळायचं नाही. अखेर एका सकाळी त्याने निर्णय घेतला. तो पुन्हा त्या जंगलात जाणार होता. किमान एकदा तरी. बिनाची भेट घेणार होता, माफी मागणार होता. त्याने काही खाण्याच्या वस्तू, औषधं आणि आवश्यक सामान घेतलं. मोटरसायकल सुरू केली आणि पुन्हा त्याच जंगलाच्या दिशेने निघाला. जसा तो आत जाऊ लागला तसं त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती ठीक असेल ना? तिने माझी वाट पाहिली असेल का? की आता खूप उशीर झाला असेल? प्रत्येक प्रश्न त्याची अस्वस्थता वाढवत होता. कित्येक तासांचा प्रवास करून अखेर तो त्या ओळखीच्या झोपडीजवळ पोहोचला. पण यावेळी सगळंच वेगळं होतं. आसपास एक विचित्र शांतता होती. जनावरांचे आवाजही ऐकू येत नव्हते. झोपडीकडे जाताना त्याला हवेत एक तीव्र दुर्गंधी जाणवली. त्याचं मन आणखी घाबरलं. तो धावतच झोपडीत शिरला आणि आतलं दृश्य पाहून काही क्षण जागच्या जागी थिजून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. ओठांतून शब्दही बाहेर पडत नव्हते. त्याला तेव्हाच जाणवलं, विश्वास तुटला की त्याची किंमत किती मोठी असते. झोपडीत पाऊल टाकताच रामवीर काही क्षण निशब्द उभा राहिला. घरात अंधार होता. चूल अनेक दिवसांपासून पेटली नसल्यासारखी दिसत होती. जनावरांची अवस्था पाहून त्याचं मन सुन्न झालं आणि एका कोपऱ्यात चटईवर अशक्त अवस्थेत पडलेली बिना त्याच्या नजरेस पडली. रामवीर धावत तिच्याजवळ गेला. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, बिना, मी आलो आहे. बिनाने हळूहळू डोळे उघडले. समोर रामवीर उभा असल्याचं पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. क्षणभर तिला विश्वासच बसला नाही. ती काही बोलू शकत नव्हती. रामवीर तिच्या शेजारी बसला. त्याने आणलेलं पाणी तिला दिलं. थोडं थोडं करून तिला काही खायला दिलं. बिनाची तब्येत पूर्णपणे खालावली होती. रामवीरच्या डोळ्यातही पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो शांतपणे म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला तुझा विश्वास तोडायला नको होता. झोपडीत काही क्षण फक्त शांतता होती. बिना हळू आवाजात म्हणाली, मी रोज वाट पाहत होते. मला वाटलं तू परत येशील. हे शब्द ऐकून रामवीरचं डोकं खाली झुकलं. त्याला जाणवलं, एखाद्याचा विश्वास जिंकणं कठीण असतं, पण तो गमवायला फक्त एक चुकीचा निर्णय पुरेसा असतो. पुढचे काही दिवस रामवीर तिथेच थांबला. त्याने झोपडीची व्यवस्था केली, जनावरांची काळजी घेतली, बिनाची तब्येत सुधारावी म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न केले. काही दिवसांनी बिनाचे आईवडीलही परत आले. रामवीरने त्यांच्यासमोर स्वतःची चूक मान्य केली. त्याने बिनाचा विश्वास पुन्हा मिळवण्याची आणि तिच्यासोबत प्रामाणिकपणे आयुष्य जगण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर रामवीरने आपल्या आयुष्यात मोठा बदल केला. त्याला समजलं होतं, प्रेम म्हणजे फक्त गोड शब्द नसतात. प्रेम म्हणजे जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि दिलेल्या विश्वासाची किंमत ओळखणं. आज अनेक वर्षांनंतरही ते दोघे एकत्र आयुष्य जगत आहेत. रामवीरला त्या दिवसाची चूक कधीच विसरता आली नाही आणि बिनानेही त्याला माफ केलं. पण त्या घटनेने दोघांना एक गोष्ट कायमची शिकवली, एखाद्याच्या निरागस विश्वासाची खेळणं हा कधीच शहाणपणाचा निर्णय नसतो. खरी माणुसकी आपल्या चुका मान्य करून त्या सुधारण्यात असते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.